राजकीय हेतूमुळे याच्यावर चर्चा घडवून आणल्या जाते, हा मुद्दा नंतरचा आहे. हा. मी तपासाबद्दलच ते सांगतोय. हम्म. राजकारण याच्यामध्ये आणू नये. राजकारण तुम्ही आणा. माझी जी पहिल्या सेक्टरमध्ये मी सांगितलं की तपासाची जी दिशा आहे ती सगळ्यांसाठी निस्पृहतेने सारखे हार्बरिंग द क्रिमिनल, मग तो कोणी असो, इकडचा असो की तिकडचा असो, तुमचा झाला म्हणून तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला ते दिसत नाहीये का? म्हणजे तुम्हाला ते दिसत नाहीये का? म्हणजे खराजच्या बाबतीत ती वेगळी दिसते आणि निदा खानच्या बाबतीत ती वेगळी दिसते का? वंजारी सर, इतके ज्ञानी नेते, वंजारी सर, माझा सवाल असा आहे की याचा अर्थ तुम्हाला ती वेगळी दिसते का? खराजच्या बाबतीत तुम्हाला वेगळी दिसते आणि निदा खानच्या बाबतीत वेगळी दिसते का? निश्चितपणे ओके, वेगळं दिसते आहे ते मी सांगतोय. ओके, ठीक आहे, ठीक आहे. मधु चव्हाणजी, का होतंय मग हे? तर कुठला प्रश्न विचारताय मॅडम? नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की कायम असं होतंय की निदा खानच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं कायदा कठोर होतोय, ज्या पद्धतीनं कायदा सगळा वापरला जातोय, तितकाच कठोरपणा बाकीच्या केसेसमध्ये दाखवला जात नाहीये. त्याच ठिकाणी त्यांच्या म्हणण्यानुसार, मी याची पुष्टी करत नाही, त्यांच्या म्हणण्यानुसार आणखीनही धर्मांतर झालेले आहेत. ख्रिश्चनांचं हिंदूमध्ये झालेलं आहे, आणखीन कुठल्या धर्माचं कुठल्या त्याचे होत नाही. फक्त हिंदू मुस्लिम असेल तरच होतं आणि त्याचीच चर्चा केली जाते. हे राजकीय सोयीनं होतं असं त्यांचा आरोप आहे. नाही, त्यांचा एका पोलीस अधिकाऱ्याने अशा तऱ्हेचा, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने अशा तऱ्हेचा आरोप करणे हे अतिशय दुर्दैव आहे. कारण पोलीस अधिकाऱ्यानं SIT ला किंवा जी काही CID चौकशी चालू आहे ती पूर्ण दिली. खराजच्या बाबतीमध्ये ते इतके सखोल आणि खोलामध्ये गेलेले आहेत पोलीस खातं की त्याच्यापेक्षा दोन गुन्ह्याची तुलना आपण इथे करत नाही. हा एक गुन्हा वेगळा आहे, तो गुन्हा वेगळा आहे. तिथे स्त्रियांचं शोषण करणं, त्यांना ब्लॅकमेल करणं, बुवाबाजी करणं, पैशांचा अपहार करणं, त्या गुन्ह्यात प्रत्येक गुन्ह्याचं गांभीर्य आपापल्या ठिकाणी वेगळं असतं. या गुन्ह्याचं गांभीर्य आम्ही हिंदू म्हणून नक्की घेणार. निदा खानला त्या ठिकाणी अशा प्रकारे वेगळी त्या ठिकाणी लावले, त्यामुळे असे आदेश दिलेत का 10-12 की खालील, जसं एखाद्या शोध कमिटी असते आमदारांची आणि खालील 10 मुद्द्यावर तुम्ही त्या ठिकाणी माहिती घ्या, असं काय पोलिसांना दिलेलं नाहीये. हे भयानक आहे ना. ऐकून घ्या माझा पोलीस अधिकारी, पोलीस ऑफिसर, जरा थांबा तुम्ही, माझं ऐका तुम्ही. मी तुमचं ऐकलं शांतपणे साहेब. ओके ओके, मला असं वाटतं की त्यांनी जी माहिती दिली आहे ती निदा खान कोणाला हिंदू कशाला करेल आणि ख्रिश्चन कशाला करेल? गोमांस त्या महिलांना देत होती ती खायला हिचा, आणि अतिशय अगदी असह्य झालं म्हणून सगळ्या मुली बाहेर आल्या हिंदू आणि त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे वेगळी वागणूक पोलीस देत नाही. महाराष्ट्राचे पोलिस